आणि यानंतरची बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। सोनोशी गावचा संपर्क सुद्धा आता तुटलेला आहे। पुलावरून दुचाकी वाहून जातानाची दृश्य सुद्धा आता कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। थोडक्यात आता ही दुचाकी वाहून जाण्यापासून बचावली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातलाय। त्यामुळे आता सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी गावचा तालुक्याशी संपर्क तुटलाय। गावातील पुलावरून मोठमोठ्या प्रमाणावरती पुराचं पाणी वाहू लागलंय। त्यामुळे आता गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येते। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, सध्या बुलढाण्यामधल्या सिंदखेड राजा तालुक्यातली परिस्थिती कशी आहे आणि आता नेमकं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे की नाही? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सिंदखेड राजा असेल, लोणार असेल, चिखली असेल यामध्ये दो स्वरूपाचा हा पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे अनेक नदी नाल्यांना जे आहे ते या ठिकाणी पूर आल्याचं पाहायला मिळत होतं। सिंदखेड राजातील सोनोशी गावाला जोडणाऱ्या या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं आणि या पुराच्या पाण्यातून एका युवकानं आपली दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की त्याला ही दुचाकी पुढे नेता आली नाही। वेळी सतर्क गावकऱ्यांनी त्या दुचाकीसह त्याला वाचवलं। दुचाकी ओढून ताणत करत ती पुलाच्या पाण्याबाहेर काढली, मात्र वेळी जर का हा युवक सावध झाला नसता किंवा इतरांनी त्या ठिकाणी समाजसूचना दाखवली नसती तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनर्थ जो आहे तो टळला असता। एकंदरीतच पुलाचं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे, मात्र 24 तासापासून या संपूर्ण गावाचा जो आहे तालुक्याशी संपर्क तुटलेला होता। आता सध्या पाणी ओसरायला सुरुवात झाली, त्यामुळे या पुलावरून वाहतूक जी आहे ती सुरळीत झाल्याचं पाहायला मिळते। मात्र काल आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे प्रचंड नुकसान जे झालेलं आहे आणि अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, शेतात पाणी साचलंय। त्यामुळे खरीपाच्या पिकावर पुन्हा एकदा एक मोठं संकट या निमित्ताने ओढवल्याचं पाहायला मिळतं। शेतकऱ्याची एकच अपेक्षा आहे की तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे। प्रफुल्ल, त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता प्रशासन लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पंचनामे करतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही सुद्धा वार्तांकन करताना काळजी घ्या असं आवाहन सुद्धा आपल्या चॅनलच्या वतीनं मी करतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।